हॅलो फ्रेंड्स, ह्या व्हिडिओमध्ये आपण 2019चा पॉलिटिकल सायन्सचा दुसरा पेपर बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते विशेषण बहुसंस्कृतीवाद या संकल्पनेशी जुळत नाही? तर ते जुळत नाही एकसंध समाज या विशेषणाशी. बाकी सॅलड बॉल, कल्चरल मोझेक आणि मेल्टिंग पॉट ह्या बहुसंस्कृतीवाद या संकल्पनेशी जुळतात. खालीलपैकी कोणी मनुष्याचा कामकरी प्रजाती असा युक्तिवाद मांडलेला आहे? बेब्यूने मांडलेला आहे. कामकरी प्रजाती म्हणजेच मेन इज वर्किंग स्पीसीज बेब्यूने मांडलेला आहे. खालीलपैकी कोणी सत्ता ही दमनकारी असते असं म्हटलंय? मिशेल फुकोनी म्हटलंय. पॉवर इज रिप्रेसिव्ह, मिशेल फुकॉल्टचं असं म्हणणं आहे. आत्तापर्यंतचा इतिहास समाजाच्या वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. या मार्क्सच्या विधानाचा स्रोत कोणता आहे? मॅनिफेस्टो ऑफ कम्युनिस्ट पार्टी. आत्तापर्यंतचा इतिहास समाजाच्या वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. हे मार्क्सच्या विधानाचा स्रोत मॅनिफेस्टो ऑफ कम्युनिस्ट पार्टी हा आहे. समूहांचे हक्क आणि अल्पसंख्याक बहुसंख्याकातील संबंधाच्या मुख्य मूल्यांना सहानुभूतीपूर्वक मान्यता कोणता उदारमतवादाचा प्रकार देतो? बहुसंस्कृतीवाद हा प्रकार देतो. योग्य उत्तर सांगायचे की उत्तर आधुनिकवाद्यांच्या मते जगाची स्पष्टीकरणे देणारी वैश्विक कथने नेहमीच असत्य असतात. हे बरोबर आहे. कोणती जोडी बरोबर जुळली आहे? तर हीच फक्त बरोबर आहे. स्थितिवाद म्हणजे सामाजिक बदल विरोध. जोडा लावायच्या त्याच्यामध्ये. तर मार्शलचं आहे सिटिझनशिप ऑफ अँड सोशल क्लास. थॉमस पेनचा आहे द राईट्स ऑफ मॅन. जेम्स मेडिसनचा आहे प्रगत प्रजासत्ताक घटनावाद. आणि सॅम्युएल स्माईलचा आहे द राईट ऑफ मॅन. विधान ए आहे की फिलॉसॉफी रॅडिकल्स या गटाचा आर्थिक सिद्धांत सुरुवातीपासून व्यापारमुक्त करण्याच्या व्यावहारिक उद्देशाने प्रेरित झाला होता, कारण युक्तिवादाच्या विचारांची मांडणी बेंथमच्या सुरुवातीच्या काळातील द फ्रॅगमेंट्स ऑफ गव्हर्नमेंट या पुस्तकात प्रतिपादित केली होती. याच्यामध्ये दोन्ही स्टेटमेंट्स बरोबर आहेत, पण स्पष्टीकरण बरोबर नाही आहे. याच्यामध्ये परत जोडा जुळवायच्या आहेत. उदारमतवाद स्वातंत्र्य, न्याय, विवेक आणि सहिष्णुता. रूढीवाद परंपरा, जैविक समाज, उतरंड आणि मालमत्ता. समाजवाद समुदाय, समता, श्रमवाद आणि सहकार. आणि परिदृष्टीवाद संपूर्णतावाद, मनुष्य केंद्रितता आणि विरोध. प्रिझन नोटबुक्सचा ऑथर कोण आहे? अँटोनियो ग्रामची. खालीलपैकी कोणी रिच ऑफ द अर्थ हे पुस्तक लिहिलेलं आहे? फ्रान्स फॅननने लिहिलेलं आहे. नकारात्मक स्वातंत्र्याचा सिद्धांत जॉन स्टुअर्ट मिलने मांडलेला आहे. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने सत्तेच्या उत्पादक परिमाणांवर भर दिला? फुकोने दिलेला आहे. खालीलपैकी कोणी व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या संदर्भात स्वातंत्र्यासाठी जबरदस्ती हा शब्द प्रयोग केला? रुसो. फोर्स टू बी फ्री हे मत आहे रुसोचं. खालीलपैकी कोणी असे म्हटले आहे की लोकशाही ही बहुसंख्याकाची हुकुमशाही होऊ शकते? हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती हे हिरावून न घेता येणारे मानवाचे हक्क आहेत असे कोण म्हणाले? लॉक म्हणाले की लाईफ, लिबर्टी अँड प्रॉपर्टी आर इनअलिएनेबल राईट्स ऑफ मेन. लॉकचं म्हणणं आहे. अधिमान्यतेचा पेच प्रसंग ही संज्ञा
मुख्यतः कोणाशी संबंधित आहे? ग्रामशी. The term legitimation crisis is associated with Gramsci. मार्क्सने कोणाकडून द्वंद्वात्मक पद्धती स्वीकारून त्यामध्ये मूलभूत पुनर्रचना केली? हेगेल. हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे. कोणी स्वातंत्र्याचे वर्णन कायद्याचे मौन असे केले आहे? थॉमस हॉब्सने. Who described freedom as the silence of the lords? थॉमस हॉब्स. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली गवालिया टँक मैदानात ऐतिहासिक भारत छोडो ठराव कोणत्या शहरात संमत झाला? मुंबईमध्ये. मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1919 ते 1920 मध्ये कोणत्या क्रांतिकारक मार्क्सवादीने त्याबरोबर राजकीय चर्चा केली? व्लादिमीर इलिच लेनिन बरोबर त्यांनी चर्चा केली होती. खालील व्यक्तींपैकी अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली आहे? विदा सावरकर यांनी. खालीलपैकी कोणते जयप्रकाश नारायण यांच्या समुदायवादी लोकशाही या संकल्पनेचे पैलू होते? तर फक्त ए सी आणि डी मधले बी नव्हतं, बाकी सगळे आहेत. कशाचे? जे.पी. नारायण यांच्या समुदायवादी लोकशाही या संकल्पनेचे पैलू: विकेंद्रित राजकीय अर्थव्यवस्था, सहेतुक सत्ता अवदान प्रक्रिया आणि हितसंबंधांचा मेळ. खालीलपैकी कोणती फुटीरतावादी चळवळ नाहीये? नक्षलवाद नाही आहे. बाकी JKLF आहे, उल्फा आहे आणि PLA आहेत. खालीलपैकी कोणी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केला आहे? आंबेडकरांनी. खालीलपैकी कोणते वर्तनवादोत्तरवादाचे वैशिष्ट्य आहे? उपयुक्तता. पोस्ट बिहेवियरलिझम हे रिलिव्हन्सशी संबंधित आहे. खालीलपैकी कोणत्या संघटनांबरोबर पेरियार E.V. रामस्वामी संबंधित होते? फक्त होम रूल चळवळीशी ते संबंधित नव्हते. बाकी आत्मसन्मान चळवळ, जस्टिस पक्ष आणि द्रविडार कळघम हेच्या संबंधित रामस्वामी होते. अगण्य सुत्त कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? दिग्घनिकाय. बौद्ध साहित्यात सुत्त म्हणजे काय आहे? भारद्वाज आणि वसिष्ठ या दोन ब्राह्मणांशी बौद्धाने केलेली चर्चा म्हणजे सुत्त होय. कोणत्या साम्राज्यवादी राष्ट्राच्या सर्वाधिक वसाहती होत्या? ग्रेट ब्रिटनच्या होत्या. वसाहतवाद विरोधी चळवळीत सहभागी झालेल्या कोणत्या नेतृत्वाने झांबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून 1964 ते 1991 पर्यंत कार्य केले? केनेथ कोंडा यांनी केले. झांबियाचे राष्ट्राध्यक्ष. वसाहतवाद विरोधी चळवळी खालीलपैकी कोणते नेतृत्व सहभागी नव्हते? डॅनियल लिसुलो नव्हते. बाकी वसाहत विरोधी चळवळीमध्ये महात्मा गांधी, केनेथ कोंडा आणि हॅरी नुकुंबुला हे होते. खालीलपैकी गैर लोकशाही राजवट? क्युबा ही नॉन डेमोक्रॅटिक रेजिम्सपैकी एक आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकशाहीकडून सुदृढ लोकशाहीकडे संक्रमण झालेले दिसते? भारतामध्ये. चुकीचं विधान आहे डी वालं, म्हणजे बाकीचे उरलेले सगळे बरोबर आहेत. नवसामाजिक चळवळी मानवी हक्कांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतात, हे बरोबर आहे. समलिंगी चळवळीला नवसामाजिक चळवळ म्हणता येईल, हेही बरोबर आहे. आणि नवसामाजिक चळवळी 1960च्या मध्यावर म्हणजेच औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या उत्तरार्धात उदयाला आलेल्या आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. खालीलपैकी कोणती चळवळ नवचळवळ नाही? शेतकरी चळवळ नवचळवळ नाहीये. मग कोणत्या आहेत हे माहिती पाहिजे आपल्याला. स्त्रियांची चळवळ, परिसृष्टी चळवळ आणि समलैंगिकांची चळवळ ही नवचळवळ आहे. खालीलपैकी कोणत्या राजकीय व्यवस्थेत बहुपक्ष पद्धती आहे? फ्रान्समध्ये आहे. मल्टी पार्टी सिस्टीम, फ्रान्स. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य
शुम्पीटर यांच्या सहभागी लोकशाहीच्या अभिजनवादी प्रारूपाचे वैशिष्ट्य नाही. आता आपल्याला हे पण माहीत पाहिजे की शुम्पीटर यांचं सहभागी लोकशाहीच्या अभिजनवादी प्रारूपावर मत आहे म्हणून, आणि त्याच्यामध्ये सी वालं नाही आहे. मग कोणच्या आहेत ते बघू. की सामान्य लोकांना राजकारणासंबंधी हुशारीने निर्णय घेण्याची क्षमता नसते, लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष सत्ता ही अल्पसंख्य अभिजनांच्या हातात असते, आणि लोकशाहीमध्ये नागरिकांची भूमिका मतपेटीद्वारे व्यक्ती किंवा पक्षाची निवड करणे इथून सुरू होते आणि तिथेच संपते. याच्यामध्ये जोड्या लावायच्या आहेत. वंशानुगत्व हे 12वे शतक ते 1917 पर्यंतची झारशाही आहे. बहुसंख्यकवाद, अथेन्समधील लोकशाही, नोकरशाहीची एकाधिकारशाही ही 1966 ते 73 मधील अर्जेंटिनामध्ये बघितल्या गेली, आणि लष्करी हुकुमशाही ही 1979 ते 2003 मधील इराकची परिस्थिती. भाषांबद्दल शासनाला सल्ला देण्यासाठी सीताकांत महापात्रा समितीची नेमणूक करण्यात आली होती. राजीव लोंगोवाल हा करार पंजाबमधील दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी झाला होता. ऑल आसाम स्टुडंट्स युनियनच्या स्थलांतर विरोधी चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? प्रफुल्ल महंत यांनी केलं होतं. 356 कलमाच्या सततच्या वापर किंवा गैरवापरामुळे केंद्र राज्य संबंधात अंतर निर्माण झाले. 356 काय आहे? राष्ट्रपती राजवट. त्याच्यामुळं गैरवापरामुळे केंद्र राज्य संबंधात अंतर निर्माण झालं होतं. बरोबर नाही आहे, हे फक्त 4th वालं नाही आहे, बाकी बरोबर आहेत. बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे 1992 येते. खाजाऊ धोरणाची घोषणा 1991, आणि RTI आलेला आहे 2005ला. राज्यांची पुनर्रचना फाजल अली आयोगाच्या शिफारसीनुसार करण्यात आली. खालीलपैकी कोणता द्रविड पक्ष नाहीये? तेलंगण राष्ट्र समिती हा द्रविड पक्ष नाहीये. बाकी द्रविड कळघम, मरुमलार्ची, द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रमुक पक्ष हे द्रविड पक्ष आहेत. खालीलपैकी कोणत्या जातीचे अलीकडच्या काळात राखीव जागांसाठी संघटन झालेलं नाहीये? माळी समाजाचे झालेलं नाही. बाकी जाट, पाटीदार आणि मराठ्यांमध्ये संघटन झालेलं दिसून येत आहे. व्ही-व्ही-पॅट यंत्र ही भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील नवीन बाब आहे. 16व्या लोकसभेतील विरोधी पक्षांचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे होते. 16व्या लोकसभेतील विरोधी पक्षांचे नेते मल्लिकार्जुन खरगे. पुढीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही आहे? मिझोराम नाही आहे. बाकी सगळे आहेत, जसे की लक्षद्वीप आहे, अंदमान निकोबार बेट आहे, आणि दमण दीव आहे. भारतीय राज्यघटनेत भारताचे पुढील प्रमाणे वर्णन राज्यांचा समूह असं केलेला आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी लोकसभेचे अध्यक्ष असतात. भारताचे राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना विस्तृतपणे पुढील प्रसंगी संबोधित करतात: सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या अधिवेशनात आणि दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनात. घटनेची सर्वोच्चता म्हणजे काय? की घटना ही सर्व संस्था, संघटना आणि नागरिकांपेक्षा वरच्या स्थानावर आहे. संसदेची सर्वात मोठी समिती आहे अंदाज समिती, द एस्टिमेट कमिटी. मंत्रिमंडळ कधीपर्यंत कार्यभार सांभाळते? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. 42व्या घटनादुरुस्तीनंतर घटनेच्या प्रस्ताविकात धर्मनिरपेक्ष या शब्दाचा समावेश करण्यात आला. हा प्रश्न रिपीट झालेला आहे की 42व्या घटनादुरुस्तीनंतर कोणता शब्द ॲड झाला होता? धर्मनिरपेक्षता होता. भारतीय घटनेप्रमाणे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ला व मार्गदर्शनानुसार काम करतात. घटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मितीचा उल्लेख आहे? 124वा कलम. विकासात्मक प्रशासनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे
सहभाग प्रधानतेवर भर. नवलोक प्रशासन सामाजिक प्रस्तुततेवर आधारित दृष्टिकोन यांचा पुरस्कार करते. दी मिनूब्रुक परिप्रेक्ष्य आणि फ्रँक मॅरिनी या नवलोक प्रशासनच्या उदयाशी संबंधित आहेत. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या उपशाखेचा भर मूल्य आणि नैतिकतेवर आहे? नवलोक प्रशासनाचा. खालीलपैकी कोणती कृती संघटनेच्या कामकाजाच्या अभिन्न पैलूंचे सूचन करते? कागदपत्र लावणे. विधान आहे की काही अभ्यासकांनी प्रशासनाच्या तत्वांची दंतकथा आणि म्हणे असे संबोधून चेष्टा केली आणि ही तत्वे नाकारली, कारण जवळजवळ प्रत्येक तत्वासाठी आपल्याला तेवढेच विश्वसनीय व स्वीकारार्ह परस्पर विरोधी तत्व आढळते. त्याच्यामध्ये हे दोन्ही स्वतंत्रपणे बरोबर असून स्पष्टीकरण देखील बरोबर आहे. उत्तरदायित्व हे लोक प्रशासनाच्या 3 महत्त्वाच्या तत्वांपैकी एक तत्व असून त्याची निश्चिती अभिकरणांची उद्दिष्टपूर्तीद्वारे केली जाते. मॅक्स वेबरने पदसोपान हे आधुनिक नोकरशाहीचे अत्यावश्यक वैशिष्ट्य आहे असे प्रतिपादन केले आहे. मॅक्स वेबरने पदसोपान. हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्याने एकाच वरिष्ठाकडून आज्ञा स्वीकाराव्यात या तत्वाला आज्ञेची एकता म्हणतात. काय? द सबऑर्डिनेट एम्प्लॉई शुड रिसीव्ह ऑर्डर्स फ्रॉम वन सुपिरियर ओनली इज नोन ॲज युनिटी ऑफ कमांड. याच्यामध्ये जोडा लावायचे आहेत. विन्सेंट ऑस्ट्रॉम चिकित्सक नोकरशाही प्रतिमानांची मांडणी केली. डेव्हिड ईस्टन सार्वजनिक धोरण हे राजकीय व्यवस्थेची निष्पत्ती आहे अशी कल्पना केली. F.W. रिक्स विरचित प्रतिमानांची मांडणी केली आणि फॉलेट विधायक संघर्षाच्या संकल्पनेचा पुरस्कार दिला. नवीन स्थानिक शासकतेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? औपचारिक आणि कायदेशीर नमुन्यावर आयोजित. हे चुकीचे आहे. बाकी कोणते बरोबर आहेत? मग नवस्थानिक शासकतेचे वैशिष्ट्य संघटनेच्या उत्तर नोकरशाही संकल्पनेवर आधारित, खुल्या नेटवर्क्सद्वारे कार्यरत आणि निर्णय प्रक्रियेतील भागधारकांचा सहभाग. पंचायत राज संस्थांच्या कामांचा कार्यांचा समावेश 11व्या परिशिष्टात होतो. पंचायत राज संस्थांच्या कामांचा समावेश 11वं परिशिष्ट. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243(1) मध्ये कशाच्या स्थापनेची तरतूद आहे? राज्य वित्त आयोग. 243(1) राज्य वित्त आयोग स्थापना. भारतातील नागरी स्थानिक शासकतेच्या संस्थांना सामना करावा लागत असलेली मुख्य आव्हाने सगळी आहेत. वित्तीय चणचण, स्थानिक संस्थांतील नागरिकांचा अल्पसहभाग आणि लोकसेवांचे खाजगीकरण. भारतातील किती राज्यांनी लोकायुक्त या संस्थेची स्थापना केलेली आहे? 17 राज्यांनी केलेली आहे. लोकपालमध्ये अध्यक्षासहित 9 सदस्यांचा समावेश होतो. सुशासकतेचे खालीलपैकी एक वैशिष्ट्य नाहीये की अप्रतिसादक्ष आणि एकवाक्यता विरहित. हे चूक आहे. मग सुशासकतेमध्ये काय असतं? समन्यायी आणि समावेशक, सहभागी आणि उत्तरदायी आणि पारदर्शक. याच्यामध्ये जोडा लावायचे आहेत. सुप्रशासकता समन्यायी आणि समावेशक, नागरिकांची सनद, नागरिकांचे सबलीकरण, आंबिड्युजमन, जनरक्षक आणि RTE कलम 21A. RTE कलम 21A. शिक्षणाच्या हक्कांचा समावेश कलम 21A मध्ये करण्यात आलेला आहे. शिक्षणाच्या हक्कांचा समावेश कलम 21A. मनरेगाची वैशिष्ट्ये आहेत. फक्त ए चूक आहे, बाकी सगळे बरोबर आहे. तर वाचून घेऊ आपण.
मनरेगामध्ये आहे कोणताही अर्जदार अर्ज केल्याच्या दिवसापासून 15 दिवसात काम मिळवण्यासाठी हकदार आहे. प्रत्येक कुटुंबास दरवर्षी 100 दिवसापुरतेच काम मिळते आणि अर्जदाराच्या शक्यतोवर 5 किमी अंतराच्या आत काम पुरवले जाते. कोणते बरोबर नाहीये तर डी वाला बरोबर नाहीये. बाकी सगळे. लष्करी क्षमता हा राष्ट्रीय सत्तेचा मोजमाप करता येणारा घटक आहे. नेतृत्वाच्या गुणवत्तेमुळे राज्याच्या शक्तीत वाढ होऊ शकते आणि लोकसंख्येचे निर्देशक एखाद्या राज्याची सत्ता समजून घेण्यासाठी आवश्यक ठरतात. वातावरण बदलाविषयीच्या 2015च्या पॅरिस करारासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाहीये? फक्त हे बरोबर नाहीये. बाकी सगळे बरोबर आहेत. की त्यानुसार सर्व देशांना उत्सर्जन कमी करण्याचे स्वतःचे वैशिष्ट्य उद्दिष्ट ठरवण्याचा अधिकार आहे. त्यानुसार विकसित व विकसनशील देशांना उत्सर्जन कमी करण्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये ठरली आहेत आणि त्यानुसार सर्व देशांसाठी उत्सर्जन कमी करण्याचे वेळापत्रक दिले आहे. भारताच्या पूर्वाभिमुख धोरणाला उत्तेजन देणारा घटक ऊर्जा सुरक्षेचा पाठपुरावा. खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक व्यापार गटात आंतरप्रदेशीय व्यापाराचं प्रमाण सर्वात कमी आहे? साफ्ता दक्षिण आशियाई मुक्त व्यापार संघटनामध्ये व्यापाराचं प्रमाण कमी आहे. जागतिक व्यापार संघटनेचे पुढीलपैकी कोणते तत्व विशेषतः विकसित राष्ट्रांसाठी आहे? विशेष आणि वेगळी वागणूक. कोणतं विधान बरोबर आहे? आंतरराष्ट्रीय संबंधाच्या वास्तववादी सिद्धांताची प्रेरणा हॉब्सच्या विचारात दिसते. हे बरोबर आहे. नीट जुळवल्या गेलेली नाहीये. हे फक्त डी वालीच बरोबर नाहीये. मग बरोबर असलेला वाचून घेऊ की सत्ता समतोल आघाड्या करणे, प्ररोधन अण्वस्त्रे आणि सामूहिक सुरक्षा आक्रमकाला एकटे पाडणे. हे बरोबर आहे. खालीलपैकी कोणते लोक सक्तीने स्थलांतर करणारे आहेत? तमिळनाडूतल्या शिबिरांमध्ये राहणारे श्रीलंकन तमिळ. 1990 मध्ये उदयास आलेले सार्वजनिक क्षेत्रीय व्यवस्थापन हे नवे प्रतिमान हे सगळ्या नावांनी ओळखलं जातं, जसं की व्यवस्थापनवाद, बाजारकेंद्री रोख प्रशासन, व्यावसायिक उद्योजक प्रधान सरकार. बरोबर जुळलेले नाही, फक्त ए आहे. बाकी सगळे बरोबर आहेत. की वास्तववाद म्हणजे हितसंबंध सत्ता, जागतिक व्यवस्था सिद्धांत केंद्र आणि परीघ आणि सामाजिक रचनावाद संकेत आणि मूल्ये. खालीलपैकी कोणता घटक भारताच्या पूर्वाभिमुख परराष्ट्र धोरणाचा घटक आहे? एशियान देशांशी खुल्या व्यापाराचा करार. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रीय गटाने भारताबरोबर खुला व्यापाराचा करार केला आहे? एशियान म्हणजे आग्नेय आशियाई देशांची संघटना. खालीलपैकी कोणता घटक भारत रशिया सहकार्याचा घटक नाही? सागरी तळाच्या शोधाचे संयुक्त उपक्रम हा भारत रशिया सहकार्याचा घटक नाही. मग कोणते आहेत? शस्त्रास्त्र समितीचे संयुक्त उपक्रम, नैसर्गिक वायूच्या शोधाचे संयुक्त उपक्रम आणि आण्विक भागीदारी. कोणतं बरोबर आहे? सिंधू पाणी वाटप कराराने कायमस्वरूपी सिंधू आयोग इंडस कमिशन निर्माण केले. एवढंच बरोबर आहे. खालीलपैकी कोणते तत्व भारताच्या आण्विक डॉक्ट्रिनचे तत्व नाही? अणुतंत्रज्ञानाच्या प्रसारास प्रतिबंध हे नाहीये. मग किमान विश्वासार्ह प्ररोधन आहे. अण्वस्त्रांचा प्रथम वापर करणे हे बरोबर आहे आणि अण्वस्त्रधारी नसलेल्या देशांविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर न करणे हे सुद्धा आहे. भारताने कोणत्या वर्षी गटनिरपेक्ष म्हणजे अलिप्ततावादी चळवळीच्या शिखर परिषदेचे यजमानपद आणि अध्यक्षपद भूषवले? 1983 मध्ये. खालीलपैकी कोणत्या दहशतवादी गटावर भारत सरकारने बंदी घातलेली नाहीये? अबू सायाफ गटवर घातलेली नाहीये. बब्बर खालसा इंटरनॅशनल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे माओवादी आणि हिजब उल मुजाहिदीन यांच्यावर बंदी घातलेली आहे. चकमा स्थलांतरित भारतात
बांगलादेश या देशातून आलेले आहेत. धर्मनिरपेक्ष चळवळीचे अलिप्ततावादी चळवळ शिल्पकार नेहरू, सुकार्नो आणि हो ची मिन आहेत. भारत व्हिएतनाम मैत्री शीतयुद्धाच्या काळापासून अस्तित्वात आहे, कारण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या कायम सभासत्वासाठी